औसा में कुरैशी समाज का भव्य मुक्त मोर्चा, गौरक्षकों की लूटमार और अन्याय के खिलाफ सख्त कार्यवाही की मांग। किसान, व्यापारी और कुरैशी समाज की समस्याओं को लेकर तहसील कार्यालय पर प्रदर्शन। लातूर जिले औसा शहर में सोमवार को कुरैशी समाज और विभिन्न संगठनों की ओर से भव्य मुक्त मोर्चा निकाला गया। हजारों की तादाद में लोग तहसील कार्यालय पहुंचे और गौरक्षकों द्वारा कथित अन्याय व अत्याचार के खिलाफ अपनी आवाज बुलंद की। मोर्चा के माध्यम से गौशालाओं की उच्च स्तरीय जांच, खेती माल को उचित भाव, कुरैशी समाज व वाहन चालकों पर दर्ज मामले वापस लेने जैसी मांगे की गई। आंदोलन के दौरान नागरिकों का ध्यान गौ माता की रक्षा होनी चाहिए जैसे तख्तियों ने आकर्षित किया। जे आज जे चाललंय, जे लोकांवर अन्याय होत आहे, कुरैशी समाजला एक 10% भी नाही बरं का, जे 90% जे शेतकऱ्यावर अन्याय होत आहे, यांच्या गाड्या धरतायत, मारतोड करतायत। सासऱ्यांना जावेला विचारला की बाबा आपली पेरणी झाली का, तर जावे म्हणला झालं नाही, तर त्यांना बैला पाठवून देतात, त्याच्या बैला हवेवर धरतात तिथं आणि ते धरून ते बजरंग दलचे लोक ते पोलीसच्या ताब्यात देतात, त्यांना पोलीस स्टेशनला नेऊन ते गोरक्षण मध्ये घालतात आणि ते बैला महागारी आणायला त्याला 40,000 रुपये खर्च करावा लागतो। दादागिरी जे चालली आहे लोकांची, यांचं जे गुंडपणा जे आहे हे कुठे तर थांबायला पाहिजे। भयानक दादागिरी करू लागले, एक 4 पोरा यायचा, खाली उतरा, खाली उतार, असा कर, हे अजिबात चालणार नाही। आणि दुसरा हे सांगतो मी की आज आपण दोन महिने झाले समजा बंद केलो, खरेदी बंद आहे, कत्तलखाने बंद आहेत, बाजार बंद आहेत, तर सरकारने याच्यावर दखल घ्यायला पाहिजे की बाबा एवढा मोठा नुकसान, कितीतरी कोटी रुपयाचं नुकसान होणार, शेतकरी वाऱ्यावर आहे। सत्तेधारी जे आमदार आहेत ते कुणी काय बोलायला तयार नाही, तर आम्ही का बोलतो की बाबा कायदा जे झालाय ते कायदा झाल्यावर जे गुंड लोकांचे रोडवर आलेत, 5 से 60 लोक आहेत लातूर जिल्ह्यात, 10 लाख शेतकरी आहे, माझा समाज 35,000 आहे, 35,000 माझा समाज आहे जिल्ह्यात और 10 लाख शेतकरी आहे। यांच्यावर अगर एक 5 से 60 लोक अगर अन्याय करत असाल तर यांना काय तर आपण पाबंद करायचं काम करावं लागेल। आम्ही शासनाला बोलू, मुख्यमंत्री साहेबांकडे जाऊ, आता आम्ही मुंबईला जाणार आहोत, त्यांची ते मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहोत, तर बोलायचं हे आहे की फार अन्याय होऊ लागलाय समाजावर, आमचा सोडा पर शेतकऱ्यावर जे अन्याय होऊ लागलाय ते भयानक होऊ लागला। लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुक्यामध्ये 50 गाड्या धरल्या आतापासून, त्याच्यातले 20 गाड्या शेतकऱ्याची, ते आज बी चक्रा मारतात, कोर्टात जाते, तिकडा जाते, ते जनावर सुटत नाही। आणि काय जे लोक गोरक्षण घातलेले आहेत ते लोक ते जनावर घेऊन ऑर्डर झाल्यावर बी जनावर देत नाही। 2-3 दिवस आम्ही इकडा हो तिकडा हो आणि त्यांना कुठं राहतात, स्टेशनाला जातात, तिथून काय करतात, एसटी घेतात आणि ते पोलीसवाले आणि ते मालकाचे आहेत तिथं येऊन उभारले, पुन्हा दाखवतात 3 दिवसानंतर की बाबा आमचा एसटी भेटलेला आहे आणि आम्ही तुम्हाला जनावर देऊ शकत नाही। हे भयानक दादागिरी लोकात चालली। आता तुम्हाला सांगतो की कुणाचा 1-2 महिने जनावर तिथं राहिले, आमच्या माणसांना 3,35,000 रुपये भरलाय। गोरक्षणचे लोकांना आम्ही रिक्वेस्ट केले, त्यांना म्हणताय की टेम्पो का तुमचा पैसे भरा आमचे, कशी दादागिरी असाली। सरकारनं याच्यावर तात्काळ काय तर निर्णय घ्यावा, हे लोकांना पाबंद करावा, हा एवढंच आपली अपेक्षा आहे, बाकी का नाही। आजचा जो मोर्चा आहे लातूर तालुका औसा तालुक्याच्या वतीने आज मोर्चा आयोजित केलेला आहे आणि हा जी मोर्चाची हाक आहे क्रांतिकारी शेतकरी संघटना व जमियतुल कुरैश औसा याच्या वतीने केलेली आहे। आणि हा जो मोर्चा जो केलेला आहे याचा मागचा उद्देश आहे की 2 महिन्यापासून कुरैशी समाजाने जनावरांची खरेदी विक्री बंद केलेली आहे आणि ज्या खरेदी विक्री बंद असल्यामुळे शेतकरी बांधवाचा भाकड जनावरांचा फार मोठा प्रश्न आता निर्मित झालेला आहे। तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या शेतकरी बांधवाचा शेतीमालाला भाव नाहीये आणि शासन त्यांच्याकडे जे धोरण तयार करत आहेत ते कुणासाठी धोरण तयार करत ते माहित नाही, परंतु आज आमचा शेतकरी बांधव देश धडीला लागलेला आहे आणि जो त्याचा जो जोडधंदा होता भाकर जनावरांचा तोही ह्या बंदमुळे पूर्णपणे बंद पडलेला आहे। तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या बंदमुळे शेतकरी बांधव कमीत कमी 1,000 कोटी पर डे म्हणजे 2,000 कोटीचा फटका, म्हणजे 60,000 कोटीचा फटका म्हणजे 2 महिन्यापासून या शेतकरी बांधवांना बसलेला आहे। या शेतकरीचा ह्या प्रश्नाला सरकारला जाण नाही, जाणून बुजून असे कायदे आणून म्हणजे असे कायदे आणायचे ज्या कायद्यामुळे सामाजिक धोरण कसं वाढता येईल, रोजगारावर त्यांचं काही प्रश्न नाही या सरकारचं, फक्त राजकीय कसं प्रस्थापित करता येईल
धार्मिक ध्रुवीकरण सत्तेमध्ये कसं बसता येईल असे धोरण हे सरकार आखत आहेत. एकीकडे आपण पाहत आहोत की बीफ एक्सपोर्ट मध्ये आपला देश 2 नंबर येत आहे आणि स्थानिक लोकांना स्थानिक पातळीवर व्यवहार करत असताना कायदे आणून त्यांना अडथळा करायचं आणि त्यांचा व्यवहार कुठं उद्ध्वस्त करायचं, म्हणजे फक्त कॉर्पोरेट घरांना मोठे करायचं काम हे शासन करीत आहेत. आणि दुसरा प्रश्न असा आहे की वाहन नियम संदर्भामध्ये की कुठे गाडी जी अडवली जात आहेत आणि असं सांगायचं की ह्या संदर्भामध्ये ओव्हरलोड आहे कुरॅक्ट आहे, तर आम्हाला सांगायचं की भाई या वाहन नियमामध्ये आपण कुठं तर शिथिलता आणावी, त्या गाडीमध्ये त्या रचनामध्ये कुठं तर बदल करावं. त्याच पद्धतीनं आमच्या कृषी बांधवांना अवैध कत्तलखाने आहे म्हणून त्यांचे घर आणि उद्ध्वस्त केले जात आहेत. तर आम्हाला शासनाला अशी माग आहे की आपण संवैधानिक पद्धतीने जे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक कत्तलखान्याची निर्मिती झाली पाहिजे. तर ह्या शासनानं आम्हाला या महानगरपालिका नगरपालिकानं सलाटरावची निर्मिती करून द्यावी. त्याचबरोबर आमच्या हिंदू खाटीक बांधवांना आर्थिक महामंडळाची निर्मिती करून दिलेली या शासनाने आहे. म्हणजे एकीकडं या सरकारचा दुजाभाव बघा, हिंदू खाटीक महामंडळ हिंदू खाटीकाला बदलून देते, चांगली गोष्ट आहे, आम्ही त्यांचं समर्थन करतो. पण तोच व्यवसाय करणारा मुस्लिम खाटीक बांधव आहे पण त्यांना आर्थिक महामंडळाची निर्मिती हे शासन करू देत नाही. म्हणजे कुठं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आता मंदिरचे मस्जिदचे मध्ये संपलेले आहेत. फक्त हा जो कायदा आणलेला आहे, फक्त आम्हाला सांगायचं की हा कायदा फक्त धार्मिक ध्रुवीकरण करून ओबीसी बहुजन आमच्या युवकांना कुठं तर भटकण्याचं काम ही शासन करीत आहेत. ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगू इच्छितो. तर माझ्या बहुजन युवकांना असे आव्हान आहे की ह्यांच्या या भूलथापाने पडी न पडता या सरकारला तुम्ही रोजगार मागा, शिक्षणाची सुविधा मागा आणि शेतकरी बांधवाची जे अडचण आहेत त्या संदर्भात तुम्ही प्रश्न करा, हे आपल्याला मी सांगू इच्छितो. मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या प्रसंगी आपण समस्त या ठिकाणी व्यासपीठाचं सर्व समाज मंडळीचं या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानू इच्छितो. मित्र, हा मोर्चा केवळ कुरेशी समाजाचा नसून हा शेतकरी बांधवांचा आहे, पशुपालकांचा आहे. आणि आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवर या ठिकाणी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आता मी पण या ठिकाणी या 3 पक्षामध्ये प्रमुख पक्षाचा जो भाग आहे त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे. आणि या निमित्तानं सत्तेत असताना माननीय माजी नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी या संबंधी मुंबई येथे या ठिकाणी कृषी समाजाच्या आणि उच्च पदस्थ जे अधिकारी आहेत, जे शासनातील पोलिसाचे प्रमुख आहेत, पोलीस महासंचालक आहेत आणि मुंबईचे जे पोलीस आयुक्त आहेत, या बरोबर मंत्रालयातील जे अधिकारी आहेत त्या सर्वांची या ठिकाणी संयुक्त बैठक घेतली. त्यामध्ये या संबंधी काही बाबतीमध्ये एकमत झालं आणि शासनाने या ठिकाणी सर्क्युलर काढलं. परंतु त्यामध्ये अजून काही या ठिकाणी स्पष्टता हवी होती, अजून त्यामध्ये काही सुधारणा हव्या होत्या आणि त्या सुधारणा संबंधी या ठिकाणी हा जो लढा चालू आहे तो या ठिकाणी चालू आहे. मित्रांनो, मला विश्वास आहे माझे नेते अजितदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी महत्वाचं असं विधान केलेलं आहे की गोरक्षकाला आपण या ठिकाणी आवरा. गोरक्षकांची जो त्रास आहे तो निश्चितपणे कायद्याने सुद्धा या ठिकाणी मान्य नाही. आणि हा जो अडवणूक वाहतुकीमध्ये जे अडवणूक आहे तेही या ठिकाणी थांबली पाहिजे. निश्चितपणे या ठिकाणी अजूनही काही यामध्ये मार्ग काढायचे असतील तर आम्ही निश्चितपणे काढू. आणि याचबरोबर या ठिकाणी आपल्याला शेतकरी संघटनेचे जे पदाधिकारी माझ्यापेक्षा या ठिकाणी चांगलं मार्गदर्शन करू शकतील. वंचितचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, ते सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलू इच्छित आहेत. त्यामुळं या ठिकाणी जास्त काही वेळ देणं या ठिकाणी योग्य नाही. त्यामुळं मी या ठिकाणी सांगतो, आपण पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी औसेकरांच्या वतीनं आभार मानतो. खास करून आमचे नसीरभाई कुरेशी यांनी खूप मेहनत घेऊन या ठिकाणी या मोर्चाचे आयोजन केले. औसा शहराच्या कुरेशी बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. जनावरे पाळतात, व्यापाऱ्याचा रोल फक्त 10% आहे. 90% लोकांचे उदरनिर्वाह हा जनावरांवरच आहे. आणि जनावर पाळत असताना तो हिंदू आणि तो मुस्लिम हा भेदभाव कधी केला जात नाही.
परंतु कधी तर भांडण लावायचा प्रसंग आला की त्या टायमाला एखादी वाहन चालक जर मुस्लिम समाजाचा असेल आणि त्याच्यामध्ये जनावर जर हिंदू समाजाचे असतील तर त्या वाहन चालकाला अडवलं जाते. ही चुकीच्या पद्धतीनं अडवणूक करायची भूमिका या समाजामध्ये काही लोक करत आहेत. आता इथं बऱ्याच व्यक्तीने सांगितले गोशाळा चालवणारे, मी त्यांच्यावर दोष देत नाही. काही गोशाळा चालवणारे अत्यंत चांगली गोशाळा चालवतात आणि त्याने व्यवसाय न करता गोशाळा प्रामाणिकपणे चालवणारे सुद्धा लोक आहेत. आपण गाईला माता मानतो, भारताची माता गाय म्हणतो. मुस्लिम समाजामध्ये, मुस्लिम राजवटीमध्ये सुद्धा गाईला माताच मानली जातो. गाईचं संवर्धन करायचं, गाईचं जतन करायचं, गाईचं वर्णन झालं पाहिजे, ह्याची भूमिका सर्व समाजाची मिळून आहे. गाय एका समाजाची आणि एका समाजाची नाही असं भेदभाव करायला नको. छत्रपती शिवाजी महाराजाच्या या जन्मभूमीमध्ये आपण राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांना कधी भेदभाव केला नाही. त्या पद्धतीनं आपण सुद्धा कुठल्या जातीच्या ना गाय पाळतो किंवा हे पाळतो हा विषय न करता, ह्याच्यामध्ये आत्ताच राणा पाटील अतिशय सुंदर बोलले की ज्या अडचणी आहेत, मुस्लिम बांधव सुद्धा गाय पाळण्याबद्दल काय मुस्लिम बांधवाचं दुमत नसतोय. परंतु हे व्यापार करत असताना जी अडवणुकीची भूमिका करवाली, सरकारने काही धोरण घेतलं पाहिजे. जे लोक अडवणूक करून खर तर ते गोपालकच नाही. जे आता मी काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काही वेळेस फोन येतात, माझ्या घरच्या गायी, माझ्या घरचे बैल मी व्यापार करायला येत आहे, दाखला माझ्याच्या मोटरसायकलवर घेऊन येत आहे, दाखला गाडीत नाही. ती दाखला घेऊन येण्याच्या अगोदर तर त्या माणसाला बडवलं जातं, त्याचा मोबाईल काढून घेतला जाते, त्याचे पैसे काढून घेतले जाते. हे धोरण फार चुकीचं आहे. म्हणून हे असे करणारे लोक हे गोपालक नसतात. कारण गोशाळा चालवणारे सुद्धा काही चांगले लोक आहेत आणि गोपालक सुद्धा काही चांगले, पण ह्याला गालबोट लावायला काही लोक आहेत. त्या गालबोट लावणाऱ्या जे काही लोक असतील त्या लोकांचा बंदोबस्त पोलिसांना केला पाहिजे, याची मागणी मी तुमच्या समोर करतो. आणि शेतकऱ्याला जेव्हा कोण आडवं येईल त्याला आडवं करायची ताकद तुम्हाला सर्वांमध्ये आणि शेतकऱ्यामध्ये असली पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याला जर कोण आडवं येत असेल तर त्याला आपण सर्वजण मिळून आडवं केल्याशिवाय राहायचं नाही. एवढीच भूमिका या प्रसंगी सांगतो. जय हिंद, जय महाराज, जय भारत.